साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सदर बाजार पोलिसाची दमदार कामगिरी, घरफोडीचा गुन्हा केला उघडकीस। सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम 457-380-34 मधील हारून जलाल साहब करकम, वय वर्ष 74, व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक, राहणार 7/24 विद्यानगर दक्षिण सदर बाजार हे बाहेरगावी गेले असता दिनांक 22 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता ते 24 एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घर फोडून बेडरूमच्या कपाटातील सुमारे 2,75,000 व एकूण 80.5 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार फिर्यादीने सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांनी सदर बाजार पोलिसांना दिले होते। हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी त्याच्या अधिपत्याखाली पोलीस सागर सरतापे व इतर अंमलदार यांना बोलावून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सदरचे तपास पथक सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन यातील फिर्यादीकडे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विचारपूस करून परत येत असताना पोलीस अंमलदार सागर सरतापे यांना रोहित लक्ष्मण बाबावाले यांनी त्यांच्या साथीदाराच्या मदतीने केल्याची गोपनीय बातमी मिळाली। आरोपीचा शोध घेण्याकरिता हे पथक जात असताना त्यांना सिद्धार्थ चौकात अभिलेखवरील गुन्हेगार रोहित लक्ष्मण बाबावाले हा पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करून रोहित लक्ष्मण बाबावाले याला अटक करण्यात आली। गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता रोहित लक्ष्मण बाबावाले वय 25 वर्ष, राहणार काळभैरव मठाजवळ बापूजीनगर सोलापूर, विशाल रमेश बाबावाले वय 27 वर्ष, काळभैरव मठाजवळ बापूजीनगर सोलापूर अशी नावे पोलिसाच्या तपासात निष्पन्न झाली। पोलिसांनी आरोपीकडून 6,55,000चा मुद्देमाल हस्तगत केला। ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस नाईक सागर सरतापे, पोलीस हेड कॉन्स्टेबल औदुंबर आटोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजहान मुलानी, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण, पोलीस नाईक लक्ष्मीकांत फुटाणे, पोलीस कॉन्स्टेबल मल्लू बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल अब्रार दिंडोरे, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी, महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभा कुंभार, वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल नंदू फटकर, लक्ष्मण राठोड, पोलीस नाईक इरफान शेख यांनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले।